फक्त एका शिट्टीत तयार होणारी इतकी चविष्ट ग्रेव्ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? आज मी बनवणार आहे अशी दोडक्याची भाजी जी खाल्ल्यावर दोडका आवडत नाही म्हणणारे सुद्धा बोट चाटतील अशा पद्धतीने आपण ही ग्रेव्ही बनवणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा आणि तुम्ही पाहत आहात शिल्पाच कुकरी. तर आजची आपली जी रेसिपी आहे फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये तयार होणारी दोडक्याच्या ग्रेव्हीची भाजी. घरात कमी वेळ असेल पण चव मात्र हवी असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदम परफेक्ट प्रमाणात बनवाल अशा पद्धतीने मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी इथे दाखवली आहे. तर हे पहा, इथे मी पाव किलो दोडके घेतलेली आहे. दोडक्याचे वरचे जे साल आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि अशा प्रकारे बारीक कट करायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, गोडा मसाला, अद्रक लसूण पेस्ट, एक कांदा आणि थोडासा 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट पाहिजे. एवढं साहित्य लागणार आहे. इथे मी कुकर ठेवलंय. कुकरमध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मीडियम आकाराचा कांदा आहे. हा कांदा आपण छान गोल्डन होईपर्यंत तळणार आहोत किंवा भाजणार आहोत. तर अशा प्रकारे आपण गोल्डन होईपर्यंत हा कांदा परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून इथे हळदी पावडर टाकूया, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीपुरते मीठ. हे सर्व आपण टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. 2 मिनिटासाठी आपण हे परतून घेणार आहोत. तेलामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर त्याचा जो फ्लेवर येतो तो खूप छान या भाजीमध्ये उतरतो. आता हे दोडके जे आहेत आपण अशा प्रकारे कट केलेले आहेत ते आता आपण याच्यामध्ये टाकूया. या दोडक्याच्या ज्या फोडी आहेत त्याला सर्व मसाला छान आपल्याला लावून घ्यायचा आहे किंवा मिक्स करून घ्यायचा आहे. खूप साधी सोपी ही आपली भाजी आहे. अगदी एका शिट्टीमध्ये होणारी आहे आणि फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये ही आपली भाजी तयार होते. तर 2 मिनिटं आपण ही भाजी या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया. हे सर्व मसाले आपण या दोडक्याच्या फोडीला किंवा याला मस्त लावून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे. गरम पाण्यामुळे या ग्रेव्हीला जी टेस्ट येते ते खूप छान येते. ते इथे तुम्ही पाहू शकता. याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारे आपल्याला पाहिजे आहे. जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा गरम गरम भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. फक्त एका शिट्टीमध्येच खूप मस्त भाजी बनून तयार होते. भाकरीसोबत किंवा भातासोबत जर खाल्ला तर एकदम परफेक्ट आहे ही भाजी तुम्हाला खायला. आता हे पहा, मी इथे झाकण लावलेलं आहे आणि फक्त एकच शिट्टी आपल्याला करायची आहे. एका शिट्टीमध्ये आपण गॅस बंद करणार आहोत. इथे 1 शिट्टी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे. कुकर थंड झाल्यानंतर आपण पाहूया. हे पहा, कुकर आपलं मस्त थंड झालेलं आहे. आता आपण चेक करूया. वाव, किती सुंदर आणि किती मस्त असं या भाजीचा जो सुगंध आहे तो इथे मस्त येत आहे. किती मस्त आपली जी भाजी आहे दोडक्याच्या ग्रेव्हीची खूप छान झालेली आहे. कलर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे. अजिबात कोणते जास्त मसाले पण आपण याच्यामध्ये टाकलेला नाही. खूप मस्त आणि खूपच टेस्टी झालेली ही आपली ही आजची भाजी आहे, दोडक्याची ग्रेव्हीची भाजी. जर तुम्हाला अशी झटपट आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अजून अशा झटपट भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला दोडका आवडतो का नाही. आणि आजची जी आपली दोडक्याच्या ग्रेव्हीची भाजी आहे ते सीझन फर्स्ट आहे, म्हणजे आपली जी सिरीज आहे ते फर्स्ट आहे. आपण अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या कुकरच्या एका शिट्टीमध्ये ग्रेव्हीच्या संपूर्ण भाज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे आपला तो अशाच प्रकारे ग्रेव्हीच्या भाज्याचा अजून मी तुम्हाला खूप मस्त अशी ग्रेव्हीची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत.